गडचिरोली जिल्ह्यात 10 वर्षातील धान घोटाळ्याचे अनेक फाईल नवीन जिल्हाधिकारी अविनाश पांडा यांनी बाहेर काढलेले आहेत। 2011 मध्ये घडलेले जे धान घोटाळा प्रकरण आहे यात अनेक राईस मिलांना नोटीस देण्यात आलेली आहे आणि यात 2 कोटी रुपयाचे जे आहेत राईस मिलाची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून दिला आणि कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव हा जो परिसर आहे देऊळगाव परिसरातील 1.5 कोटी रुपयाचे धान घोटाळा आता 2024-25च्या वर्षी समोर आलेले आहे आणि सध्या यावर चौकशी करीत काही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आणि तेथील व्यवस्थापकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप लावले आहे की शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणारे धान जे आहेत खरेदी न करता बिल तयार करून तेथील जे रक्कम आहे ते काढून वरील अधिकाऱ्यांना देण्यात यावी असा एक आरोप लावण्यात आलेला आहे। सध्या या प्रकरणात 16 कर्मचाऱ्यांची चौकशी जी आहे ते जिल्हाधिकारी करणार आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सध्या चौकशी सुरू झालेली आहे आणि एक मोठा धान घोटाळा जे आहे ते गडचिरोली जिल्ह्यात झाल्यामुळे विधानसभेतही हा प्रकरण गाजला होता आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागातील धान प्रकरणावर जिल्हाधिकारी यांची नजर आहे आणि ही चौकशी आता होणार आहे आणि या चौकशीत अनेक वरचे जे वरिष्ठ अधिकारी आहे यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यातील धान घोटाळा अख्ख्या महाराष्ट्रात गाजलेला आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली।